बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. चला, आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळं कसं निवांत चालू असतं. म्हणजे लेट उठणं असेल, लेट नाश्ता असेल, सगळी कामं कशाशी लेट होत जातात. आणि असा हेअर वॉश केलेला आहे. इंस्टाग्रामवरती मी एक रेमेडी पाहिली होती हेअरफॉलसाठी, ती जी आहे ती सध्या मी अप्लाय करते आणि त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो मला. लवकरच जी आहे ती तुमच्यासोबत पण शेअर करेल. बरं, आज सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या कामांना काही सुट्टी मिळत नाही. आपली जी आहे ती एक्स्ट्राची कामं वाढलेली असतात आणि म्हणजे आपणच जी आहे ती कामं एक्स्ट्राची वाढवून ठेवतो आणि आपण जे आहे ते वाट बघत असतो की विकेंड कधी येतो आणि ती कामं कधी करता येतात. ते म्हणजे अशी काहीशी कामं असतात की जी आपल्याला फक्त विकेंडलाच करता येतात. तसं माझं आज काहीसं झालेलं आहे. सुट्टीचा दिवस आहे तरी आपल्याला काही सुट्टी मिळत नाही कामांपासून, असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच लेडीज असतील ज्या माझ्यासोबत सहमत होतील या वाक्याला. जर तुम्हाला पण माझं म्हणणं पटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, नाश्ता हे ते सगळं झालं होतं आणि आज सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर छान असं स्पेशल मेनू बनवावं असं मी म्हणत होते. पण आशूच्या बाबांचं असं झालं की त्यांना जे आहे ते बाहेर ते जेवायला जायचं होतं. बऱ्याच दिवसांची जी भीती होती ती मला हळूहळू आहे ते आता कमी करायची आहे. आज म्हटलं की जरा कॅमेरा फेस करूयात, तुमच्यासोबत जे आहे ते थोड्याशा अशा समोर येऊन गप्पा मारूयात. पण जेव्हा मी एडिटिंगला बसले तेव्हा मला असं कळालं की माझा जो आवाज आहे तो काही रेकॉर्ड होत नाही आहे. मग म्हटलं की मला असं वाटलं की ही जी क्लिप आहे ती एडिटिंगच्या वेळेस काढून टाकायत. पण परत असं म्हटलं की नाही, खूप मेहनतीने जे आहे ते आपण कॅमेरासमोर बोलतोय, तर म्हटलं की जे आहे जसं आहे तसं आपण अपलोड करून टाकूयात. आणि मी इथे तेच माझ्या कामांची लिस्ट होती ती तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे जसं की मला आज सोफा सेट क्लीन करून घ्यायचे होते आणि त्याच्यासोबत ज्या खिडक्या होत्या सगळ्या त्या पण मला आहे त्या साफ करायच्या होत्या. म्हणजे खिडक्यांच्या काच आहे ते सगळं पुसून घ्यायचं होतं आणि बरीचशी कामं जी आहे ती छोटी मोठी आज मला उरकून घ्यायची होती. आणि आज आशूच्या बाबांचं म्हणणं पडलं की आज काय तू घरी स्वयंपाक बनवू नको, आपण जे आहे ते बाहेर ते जेवायला जाऊयात. आणि हे असं वाक्य ऐकलं की मनाला खूप समाधान वाटतं. असं काही रोज रोज ऐकायला तर मिळत नाही, पण आज जे आहे ते ऐकायला मिळालं होतं. मग म्हटलं की चला, जे आहे ते स्वयंपाक नको करायला, आज जे आहे ते एक दिवस सुट्टी घेऊयात स्वयंपाकातून. तसं तर आपण जे आहे ते रोज स्वयंपाक बनवतच असतो आणि एक दिवस जरी सुट्टी मिळाली तरी किती भारी वाटतं ना. तर तुम्हाला पण भारी वाटतं की ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता तर काही स्वयंपाक बनवायचा नाही आणि माझ्याकडे जे होतं आता भरपूर असा वेळ आहे म्हणजे क्लिनिंगसाठीचा. तर म्हटलं की ती जे आहे ते आता क्लिनिंग करून घेऊयात. गावी जायच्या आधी जे आहे ते हे सोफा सेट क्लीन केले होते. आता परत म्हटलं की त्यांना बरेच दिवस झाले हात पण लावलेला नाही आहे. आता म्हटलं की जे आहे ते क्लिनिंग करून घेऊयात. आशू काय करतो ना की सोफ्यावरती खायला बसतो आणि तिथे जे आहे ते सांडमांड करतो. मग त्याचं जे पोहे असतील किंवा लाह्या असं म्हणजे जे काय तो खातो ते सगळं असं पडलेलं असतं. मग म्हटलं की ते जे आहे ते आज क्लीन करून घेऊयात. आणि आशूची पण जी आहे ती मध्ये मध्ये लुडबुड चाललेली आहे, त्याला पण जे आहे ते माझ्यासोबत क्लिनिंग करायची. मग म्हटलं की चला, कसं का असेल ना त्याच्यासोबत आज मस्तपैकी हे साफ करून घेऊयात. आणि बराच वेळ आहे माझ्याकडे, त्यामुळे म्हटलं की अशी छान अशी क्लिनिंग होईल, छान अशी डीप क्लिनिंग पण करूयात. छान असा सोफा सेट क्लीन करून घेतल्यानंतर आता म्हटलं की खिडक्यांच्या काचा पण पुसून घ्याव्यात. तसं तर मी फक्त जो आहे तो आज सोफा सेट आणि खिडक्यांचं काचाचं पुसायचं ठरवलं होतं, पण असं करता करता एक काम करता करता दुसरं काम निघतं, मग परत तिसरं काम निघतं आणि आपण जे आहे ते त्या झोनमध्ये असतो कामाच्या आणि मग पटपट जे आहे ते कामं करून मोकळे होतो. आणि तसं आज जे आहे ते मला स्वयंपाक पण करायचा नव्हता आणि माझ्याकडे असा भरपूर असा वेळ होता. मग म्हटलं की चला, एकामागे एक जी कामं दिसतील ती सगळी उरकून टाकूयात. आणि अशा प्रकारे जो आहे तो माझा हॉलचं पूर्णपणे डीप क्लिनिंग झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता कामं काढलीच आहेत करायला, तर म्हटलं की चला हे जे टी व्ही युनिट आहे ते पण साफ करून घेऊयात. ते छान असं क्लीन केलं आणि शेवटचं महत्त्वाचं काम म्हणजे लादी पुसणं. हे काम पूर्ण झाल्याशिवाय जे आहे ते आपली कामाची चेकलिस्ट पूर्ण होतच नाही असं मला वाटतं. पटकन जे आहे ते लादी पुसून घेतली आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत कराल. बघा, आपण घराचा एक जरी कॉर्नर असा क्लीन केला तरी जे आहे ते छान फ्रेश प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि आज जे आहे ते मी पूर्ण हॉलच जो आहे तो पूर्ण डीप क्लीन केला होता, त्यामुळे एक जे आहे ती वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ते घरामध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे. आणि बघायलाच एवढं सुंदर दिसतं, तर मला तर किती फ्रेश वाटत असेल याचा तुम्ही विचार करू शकता. आणि खरंच खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटते घरामध्ये. आता चला, थोडीशीच कामं केली पण जो आहे तो वेळ कुठे निघून गेला काही कळतच नाही. आणि आता जो आहे तो वेळ म्हटलं की म्हणजे आता जेवायला जायचं बाहेर ती वेळ आलेली आहे, तर म्हटलं की पटकन जे आहे ते आवरूयात. आणि पाण्याच्या बॉटल घेणं तर कंपल्सरी असं, कारण का आशू सोबत असतो त्यामुळे जे आहे ते पाणी आम्हाला भरपूर लागतं बाहेर ते जाताना. आणि आम्ही जे आहे ते बाहेरचं पाणी प्यायला प्रेफर करत नाही आणि सोबत
सोबतच जे आहे ते घेऊन जातो. बघा, लहान मूल जर आपल्या सोबत असेल तर आपल्या बॅगेमध्ये काय काय वस्तू असायला हव्यात हेच मी तुम्हाला दाखवते. म्हणजे एक रुमाल आणि त्याचं जे जेवताना गळ्याला घालतात, काय म्हणतात त्याला माहीत नाही. जर तुम्हाला माहीत असेल तर ते मला नक्की सांगा. आता मी विसरले त्याला काय म्हणतात ते. आणि त्याचं एक टकूचं म्हणजे ते कायमस्वरूपी माझ्या बॅगेमध्ये असते. पाण्याची बॉटल, छोटे मोठे जे स्नॅक्स असतात की त्याला गाडीमध्ये खायला लागतात किंवा एक सोबत असावेत म्हणून मी ते आहे ते नेहमी कंपल्सरी ते माझ्यासोबत ठेवते. किंवा वेट टिश्यू आणि आपले जे टिश्यू पेपर असतात ते सोबत असतात. आता डायपर काय मी सोबत घेऊन जात नाही, कारण का आता आशू जरा मोठं झालं त्याच्यामुळे डायपरची एवढी काही गरज लागत नाही. जर मोठा प्रवास असेल तर त्यावेळेस जे आहे ते डायपर लागतात, पण छोट्या प्रवासाला काही लागत नाही. आशू आत्ताच झोपेतून उठलेला आहे आणि त्याचं बघा लक्ष सगळीकडे, आपण कुठे आलं आणि कुठे नाही. ते गाडीतून येताना तो झोपला होता आणि इथं आल्यानंतर जे आहे त्याला उठवलं आणि त्याचं जे आहे ते सगळीकडे लक्ष चालू आहे. त्याला हे पाहिजे ते पाहिजे, बोर्डवरती बोट दाखवतं की त्याला हे खायचे ते खायचे. आणि फायनली जे आम्हाला खायचं होतं ते आम्ही मागवलेले. तसं तर आम्ही जेवायला आलो होतो, पण आमचं गाडीत येताना तोच विषय झाला की खायचं काय. आणि जर आपण व्हेज असतो तर आपल्या पुढे तर एक मोठा प्रश्न असतो की आपल्याला खायचं काय, म्हणजे पनीरशिवाय आपल्याला दुसरं काही दिसत नाही. आम्ही जाताना जेवायच्या हिशोबाने गेलो होतो, पण जे आहे ते नाश्ता करून आलो. आता असं का घडलं हे तुम्हाला मी सांगते. तर चला, जे आहे ते आम्ही गाडीतून जातानाच डिस्कस करत होतो की खायचं काय. आता जे आहे ते मला जे आहे ते व्हेज खायचं होतं, पण व्हेजमध्ये आपल्याला माहिती आहे की ऑप्शन किती लिमिटेड असतात. ते पनीरशिवाय जे आहे ते आपली गाडी पुढे जातच नाही. आणि नवीन डिश ट्राय करायला मला अजिबात आवडत नाही. म्हणजे माझा जो आहे तो एक खूप बॅड एक्सपिरियन्स आहे म्हणजे या बाबतीत. त्यामुळे मी आहे ते आता नवीन डिशेस अजिबातच ट्राय करत नाही. आणि आम्ही नेहमी जिथे जातो तिथे जे आहे ते टेस्ट मला अजिबातच आवडत नाही. तिथे फक्त गव्हाच्या रोट्या मिळतात म्हणून जे आहे ते आम्ही तिथे जातो. पण आता जे आहे ते तिथली पण टेस्ट आता एवढी जी आहे ती चांगली मिळत नाही. त्यामुळे जे आहे ते आम्ही तिथे आता जाणं प्रेफर पण करत नाही. पण दुसऱ्या ठिकाणी गेलं तर मग असं होतं की तिथे अजिबातच गव्हाच्या रोट्या मिळत नाहीत. जी आपली मैद्याची रोटी असते ती मिळते आणि ती काही मला आवडत नाही. त्यामुळे एवढं सगळं जे आहे ते चालू असतं. तर मग असं ठरवलं की ठीक आहे, आता जे आहे ते बाहेर ते आलेलो आहे तर जेवण नको करायला, जे आहे ते नाश्ता करून जाऊयात आणि जाताना जे आहे ते पनीर घेऊन जाऊयात आणि रात्री जे आहे ते घरी छान असं पनीर करूयात आणि त्याच्यासोबत जे आहे ते रोट्या करूयात आणि घरच्या घरी जो आहे तो छान असा बेत करूयात. बाहेर ते खाण्यापेक्षा जे आहे ते मी घरीच जे आहे ते छान असा बेत करते आणि आपण घरीच जे आहे ते छान एन्जॉय करू. असं ठरवून आम्ही घरी आलो आणि मग पटकन घरी आल्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. आणि बघा, स्वयंपाक तर खूप थोडा असतो. म्हणजे जेव्हा असं आपण छान खास बेत करतो तेव्हा अजिबात आपल्याला एक्स्ट्राचं काही करायचं नसतं. फक्त एक भाजी करायची असते, रोटी करायची असते आणि आपला नेहमीचा जो जिरा राईस असतो ते लावायचं असतं. पण प्रिपरेशनलाच एवढा जास्त वेळ लागतो. म्हणजे त्याची जी कटिंग असते तिथपासून म्हणजे वाटण असेल त्यालाच एवढा वेळ लागतो. भाजी तर काय 2 मिनिटात अशी टाकून मोकळी होते. तर त्याच हिशोबाने जे आहे ते मी लवकर स्वयंपाकाला लागले होते, कारण दुपारी जे आहे ते फक्त आम्ही नाश्ता केला होता आणि भूक जी आहे ते सगळ्यांनाच लागली होती. मग म्हटलं की पटकन जे आहे त्याचे प्रिपरेशन करून घेऊयात. आशूला पण जे आहे ते बाबा खाली घेऊन गेले होते खेळायला, त्यामुळे माझ्याकडे असा निवांत असा वेळ होता बनवायला. आणि हे बघा, आपण जे आहे ते असले पदार्थ काही सारखे बनवत नाहीत त्या आणि कधीतरीच असे बनवतो. त्यामुळे जे आहे तो आपण खूप छान असं म्हणतात ना की एक आपलं मन जे आहे ते खूप छान फ्रेश प्रसन्न असतं. आणि अशा भाज्या जर अशा मनाने बनवल्या, छान मनाने बनवल्या तर त्या नेहमीच छान होतात. त्यामुळे म्हटलं की आशूच्या बाबांना म्हटलं की तुम्ही जे आहे ते आशूला घेऊन जा, जेणेकरून मला जो आहे तो एक वेळ मिळेल बनवायला, प्रिपरेशन करायला. एवढ्या सगळ्या गप्पा गोष्टींमध्ये मी तुम्हाला हे सांगायचं राहूनच गेले की मी ते बनवते काय. तर मी आज पनीर टिक्का बनवते. म्हणजे माझ्याकडे सामान पण सगळं आहे आणि पनीर तर काय मी नेहमी बनवत राहते, पण म्हटलं की आज वेगळं काहीतरी ट्राय करूया. त्यामुळे पनीर टिक्का बनवायला घेतला आहे. यूट्यूबवरून मी 2-3 रेसिपी बघून घेतलेल्या त्याच्या, कसा बनवायचा काय बनवायचा. तर त्याच हिशोबाने जे आहे ते मी आता बनवायला घेतलेले. काही सामान जे आहे ते माझ्याकडे अजिबातच नाही आहे. म्हणजे ह्याच्यासाठी जे आहे ते एक वेगळ्या प्रकारची ग्रेव्ही पण लागते, तर ती काय ग्रेव्ही माझ्याकडे नाही आहे. तर म्हटलं की चला, आपल्याकडे जे सुहानाचं पॅकेट आहे रेडीमेड पनीर टिक्क्याचं, ते जे आहे ते दुधामध्ये मी छान असं मिक्स करून त्याची जी प्युरी आहे ती मसाल्यामध्ये टाकलेली आहे एक वेगळी चव येण्यासाठी. तर ते जे आहे ते इथे छान असं मिक्स करून घेतलेले आणि छान असं तेल सुटेपर्यंत जो आहे तो हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि बघा, आपण जे आहे ते नेहमी पनीरचे चौकोनी तुकडे करतो, पण आज म्हटलं वेगळं काहीतरी ट्राय करतो. तर म्हटलं की पनीरचे पण जे आहे त्याचे त्रिकोणी तुकडे करूयात. कारण एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की तिथे जे आहे ते त्यांनी पनीर टिक्क्यासाठी हे असे त्रिकोणी काप केले होते पनीरचे आणि दिसायला पण ते खूप छान दिसत होते भाजीमध्ये. मग म्हटलं की चला, आपण पण जे आहे ते थोडंसं वेगळं हटके काहीतरी करूयात. मी पण जे आहे ते पनीरचे असे त्रिकोणी काप करून घेतले आणि थोडेसे जे आहे ते शालो फ्राय केलेले ते पण, आणि छान ते पण मिक्स केलेत. सगळ्या भाज्या होत्या म्हणजे कटिंग केल्या होत्या त्याच्यासोबत. म्हणजे मी आता याच्यामध्ये जे आहे ते कॅप्सिकम टाकलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे, टोमॅटो टाकलेला आहे, कांदा आहे तो पण टाकलेला आहे. म्हणजे सगळ्या ज्या आहेत त्या फोडी अशा क्यूबमध्ये केलेल्या आहेत आणि छान अशा त्या ऑलरेडी थोड्याशा स्टर फ्राय केलेल्या आहेत. थोड्या 1-2 मिनटं ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहेत भाज्या. आणि छान मसाल्यामध्ये ज्या आहेत त्या परत पुन्हा एकदा
टाकायच्या आणि गरम पाणी टाकून अशी तुम्हाला हवी तशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता. आमच्याकडे जी आहे ती ग्रेव्ही थोडीशी पातळ लागते, त्यामुळे मी जे आहे ते थोडं जास्तच पाणी टाकलेलं आहे. म्हणजे मला एकदम थिक ग्रेव्ही काय करायची नाही आहे, थोडीशी जी आहे ते पातळ रसरशीत भाजी करायची, जेणेकरून जी आहे ते भातावरती पण घेता येईल. आणि आशूला पण जी आहे ते थोडीशी भाजी एक्स्ट्राची मी बाजूला काढून ठेवली होती, कारण का जर थोडंसं जर तिखट झालं तरी तो काही खात नाही, त्यामुळे त्याच्यासाठी जी आहे ती थोडीशी भाजी वेगळी काढून ठेवलेली आहे. आणि याच्यावरती जर तुम्हाला एक्स्ट्राचा तडका मारायचा असेल तर तुम्ही मारू शकता, पण मी काय तडका तो मारलेला नाही आहे. जी भाजी आहे ती अशीच खायला छान लागते. आता एवढी छान भाजी तयार केलेली आहे आणि त्याच्यासोबत चपाती खायची, हे काही तुम्हाला पटतं का? नाही ना. तर मग म्हटलं की चला रोटी आहे ती करायला घेऊयात, आणि त्यातल्या त्यात जर तंदुरी रोटी याच्यासोबत असेल तर काय विचारायलाच नको. तर मग मी त्याच्यासाठी जी आहे ती ही सगळी तयारी करत आहे. आणि इथे जे आहे ते मी कोळसा फुलायला ठेवते अगोदर, म्हणजे जे आहे ते तंदुरी म्हणजे रोटी जी आहे ती आपल्याला याच्यावरती अशी छान भाजता येईल. आणि याच्यासाठी लागणारी कणिक जी आहे ती मी ऑलरेडी मळून ठेवली होती, म्हणजे एक तास जी आहे ती ही कणिक अशी छान फुगायला ठेवली होती मी. तर छान अशी पीठ म्हणजे जे आहे ते कणकेचं पीठ जे आहे ते छान असं फुगलेलं आहे. आता म्हटलं की रोटी जी आहे ती करायला घेऊयात. बरं, आता आशूचा जो आहे तो रोटी काही खात नाही, म्हणजे खाल्ली तरी तो एवढं काय आवडीने खात नाही, आणि त्याचं जे आहे ते पोट भरणार नाही हे मला माहिती. त्याच्यामुळे जे आहे ते मी त्याच्यासाठी 2 एक्स्ट्रा चपात्या करून सगळं बनवून झालेलंच आहे. तर म्हटलं की थोडा अजून एक्स्ट्रा हॉटेलचा जो आहे तो याला टच देऊया. त्यासाठी मी जे आहे ते इथं बटर घेतलेले आणि बटरमध्ये ऑलरेडी मी बारीक चिरलेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ठेवलेली आहे, आणि थोडेसे माझ्याकडे काळे तीळ पण आहेत. म्हटलं की असा छान लुक येईल तंदुरी रोटीला आणि एकदम जे आहे ते हॉटेलमध्ये केल्यासारखे वाटेल. तर आता मला इथे माहीतच नव्हतं की तीळ जे आहेत ते कोणत्या साईडने लावायचे, म्हणजे खालच्या साईडने लावायचे की वरच्या साईडने लावायचे. आता मी जे आहे ते वरच्या साईडने लावले, आणि त्याला जे आहे ते वरती पाणी पण लावून ठेवते, म्हणजे जे आहे ते ही पाण्याची साईड तव्यावरती छान अशी चिकटून बसेल, आणि रोटी जेव्हा आपण एका साईडने भाजतो गॅसवरती तेव्हा ती काही खाली पडणार नाही. तुमच्यापैकी जर कोणाला हे माहीत असेल की तीळ कोणत्या साईडने लावतात ते मला नक्की सांगा. तर चला, जी आहे ती पाण्याची बाजू तव्यावरती अशी छान चिकटून बसल्यानंतर 2 मिनटं जे आहे ते एका साईडने छान अशी भाजून घेतली, आणि कोळसे पण जे आहे ते छान असे फुललेले आहेत. तर म्हटलं की डिरेक्टली गॅसवरती पण असं म्हणतात की भाजू नये म्हणून, तर म्हटलं की आता जे आहे ते कोळसे ठेवूयात, आणि कोळसे छान फुलल्यानंतर त्याच्यावरती जी आहे ती ही म्हणजे रोटी जी आहे ती आपली दुसऱ्या साईडने भाजूत, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर जो आहे तो रोटीला येईल. आणि एक म्हणतात ना की तंदूर रोटी खाल्ल्यासारखं जे आहे ते आपल्याला पण जाणवेल, आणि हॉटेलची कमी जी आहे ते आपल्याला भासणार नाही. एडिटिंगला बसले तेव्हा मला कळालं की जोपर्यंत मी ही रोटी भाजते तोपर्यंत हा एक गॅस जो चालू आहे तो बंद करायला हवा होता, जेणेकरून थोडासा गॅस जो आहे तो वाचला असता. पण बघा तुम्हाला पटतंय की नाही हे आता मला माहीत नाही, पण तरी मी जे आहे ते तुमच्यासोबत थोडंसं शेअर करतेच. आपण जेव्हा असा मेनू करतो तेव्हा गॅस आहे तो एक्स्ट्रा जाणारच हे माहीत असतं आपल्याला, तरी आपण जे आहे ते बनवतो. कारण बाहेर ते जे आपण एवढे एक्स्ट्राचे पैसे देतो ते पैसे न देता आपण जर घरामध्ये असं छानसं बनवलं, आपल्या डोळ्या देखत बनवलं, आणि आपल्याला माहीत असतं की आपण किती क्वांटिटीमध्ये तेल टाकतोय, किती व्यवस्थित बनवतो हे आपल्याला माहीत असतं. पण त्या ज्या गोष्टी आहेत त्या हॉटेलमध्ये आपल्याला कळत नाहीत, म्हणजे तिथं काही आपल्यासमोर बनवत नाही, त्यांनी जे आहे ते ऑलरेडी बनवलेलं असतं किचनमध्ये, आणि ते जे आहे ते आपल्यासमोर घेऊन येतात, त्यामुळे आपल्याला माहीत नसतं की ते कसं बनवतात कसं नाही ते, आणि त्या गोष्टीसाठी आपण 1,500-2,000 रुपये पे करतो. पण असं जर आपण घरामध्ये बनवलं आणि थोडासा जरी गॅस वाया गेला तरी काही हरकत नाही असं मला वाटतं. बघा तुम्ही माझ्यासोबत रिलेट करताय की नाही आता माहीत नाही. बरं चला, जेवण केलं छान असं, आणि त्याच्यानंतरचा बघा हा एवढा सगळा पसारा पडलेला आहे, आणि हा जो आहे तो आता सगळा पसारा आवरून घेते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.